नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक आहे वायर जॉईंट शोल्डरिंग आणि यूजी केबल्स. तर बघूया आपल्याप्रमाणे पुढील प्रश्न क्रमांक 1 जो आहे आपल्यासाठी. 32 अँपिअर रेटेड केबलची वर्तमान वहन क्षमता किती आहे जर रिवायर करण्यायोग्य फ्यूजद्वारे संरक्षित असेल? ऑप्शन ए 13 अँपिअर, ऑप्शन बी 16 अँपिअर, ऑप्शन सी 26 अँपिअर, ऑप्शन डी 39 अँपिअर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 26 अँपिअर. बघूया पुढील प्रश्न क्रमांक 2. स्टँडर्ड वायर गेज मध्ये वायरचा आकार मोजण्यासाठी संभाव्य श्रेणी काय आहे? 044, 042, 038, 036. उत्तर आहे 036, ऑप्शन डी. पुढील प्रश्न बघूया. वायर जॉईंटचे नाव काय आहे? ऑप्शन ए एरियल टॅप जॉईंट, ऑप्शन बी नॉटेड टॅप जॉईंट, ऑप्शन डी डिस्लेट क्रॉस टॅप जॉईंट, ऑप्शन डी डबल क्रॉस टॅप जॉईंट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नॉटेड टॅप जॉईंट. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 4 जो आपल्यासाठी आहे. गॅल्वनाइज लोह शोल्डरिंगसाठी कोणत्या प्रकारचा शोल्डरिंग फ्लक्स वापरला जातो? ऑप्शन ए रोझिन, ऑप्शन बी झिंक क्लोराइड, ऑप्शन सी सल अमोनियम, ऑप्शन डी हायड्रोक्लोरिक ऍसिड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर बघूया आपला पुढील प्रश्न क्रमांक 5 जो आपल्यासाठी आहे. शोल्डरिंगची कोणती पद्धत प्रमाण उत्पादनासाठी आणि टॅनिंग कामासाठी वापरली जाते? ऑप्शन ए बुडविलेले शोल्डरिंग, ऑप्शन बी शोल्डरिंग विथ फ्लेम, ऑप्शन सी शोल्डरिंग विथ शोल्डरिंग आयर्न, ऑप्शन डी शोल्डरिंग विथ शोल्डरिंग गन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बुडवणे शोल्डरिंग. बघूया पुढील प्रश्न क्रमांक 6 जो आहे आपल्यासाठी. भूगर्भ यूजी केबलमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए बेंडिंग, ऑप्शन बी आर्मेरिंग, ऑप्शन सी लीड शीथ, ऑप्शन डी पेपर इन्सुलेशन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बेंडिंग. बघूया पुढील प्रश्न क्रमांक 7 जो आहे आपल्यासाठी. XLPE केबलचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन ए क्रॉस लाईन पॉलीएलिथिन, ऑप्शन बी लाईन फेज अर्थिंग, ऑप्शन सी क्रॉस शिल्डिंग पॉलीएलिथिन, ऑप्शन डी एक्सेस लेंथ पेपर आरक्षण इलोबरेट. ते या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी क्रॉस पॉलीएलिथिन. तर बघूया आपल्यासाठी आहे जो पुढील प्रश्न क्रमांक 8 जो आपल्यासाठी आहे. भूमिगत केबलमध्ये सर्व्हिस थर लावण्याचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए केबलला अर्थतेपासून संरक्षण देणे, ऑप्शन बी यांत्रिकीजापासून केबलचे संरक्षण करा, ऑप्शन सी धातूच्या आवरणाचे संरक्षणापासून संरक्षण करा, ऑप्शन डी वातावरणातील स्थितीपासून आर्मेरिंगचे संरक्षण करा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन वातावरणातील स्थितीपासून आर्मेरिंग संरक्षण करा. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 9 जो आहे आपल्यासाठी. लूप चाचणीद्वारे यूजी केबलचा कोणत्या प्रकारचा दोष विरोध जाऊन फिरते? ऑप्शन ए ग्राउंड फॉल्ट, ऑप्शन बी शॉर्ट सर्किट फॉल्ट, ऑप्शन सी ओपन सर्किट फॉल्ट, ऑप्शन डी कमकुवत इन्सुलेशन फॉल्ट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शॉर्ट सर्किट फॉल्ट. तर बघूया मित्रांनो आपण पुढला प्रश्न क्रमांक 10 जो आहे आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 10. जनरेटिंग स्टेशनमध्ये कोणती केबल टाकण्याची पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए नलिकामध्ये, ऑप्शन बी रॅक्स हवेत, ऑप्शन सी इमारतीच्या बाजूने, ऑप्शन डी थेट जमिनीद्वारे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
बी रॅक्स हवेत. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 11 जो आहे आपल्यासाठी. तांब्याच्या अणूच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 18. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1. बघूया पुढील प्रश्न क्रमांक 12 जो आहे आपल्यासाठी. निऑन दिव्यावर विद्युत प्रवाहाचा काय परिणाम होतो? ऑप्शन ए गरम प्रभाव, ऑप्शन बी चुंबकीय प्रभाव, ऑप्शन सी रासायनिक प्रभाव, ऑप्शन डी गॅस आयनीकरण प्रभाव. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी गॅस आयनीकरण प्रभाव. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 13 जो आहे आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 13. इन्सुलेशन रेझिस्टन्सचे एकक काय आहे? ऑप्शन ए ओहम, ऑप्शन बी किलो ओहम, ऑप्शन सी मिली ओहम, ऑप्शन डी मेगा ओहम. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मेगा ओहम. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 14 जो आहे आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 14. कोणते विद्युत उपकरण खडबडीत जादा प्रवाह संरक्षण आहे? ऑप्शन ए कार्ट्रिज फ्यूज, ऑप्शन बी रिवायवेबल फ्यूज, ऑप्शन सी मिनिएचर सर्किट ब्रेकर, ऑप्शन डी उच्च फुटण्याची क्षमता फ्यूज. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वेस्टर्न युनियन जॉईंट. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 16. ॲल्युमिनियम कंडक्टरसाठी कोणत्या प्रकारचे सोल्डरिंग फ्लक्स वापरले जाते? ऑप्शन ए टॅलो, ऑप्शन बी केअर अल लाईट, ऑप्शन सी झिंक क्लोराईड, ऑप्शन डी साल अमोनियम रोमन्स. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी केअर अल लाईट. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 17 जो आहे आपल्यासाठी. वारंवार वितळलेल्या शोल्डरवर काय परिणाम होतो? ऑप्शन ए कठीण सामग्री कमी, ऑप्शन बी लीड सामग्री कमी केली, संलग्न यार होण्यास प्रतिबंध केले, ऑप्शन डी जॉईंट मधून असमान प्रवाह. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कठीण सामग्री कमी. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो आहे आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 18 हा घ्या तुमच्यासाठी. केबल मधील पीव्हीसी इन्सुलेशनचे काय होईल? हे जास्त काळ जास्त विद्युत प्रवाह वाहून नेतो. ऑप्शन ए व्होल्टेज ड्रॉप वाढतो, ऑप्शन बी व्होल्टेज ड्रॉप कमी होतो, ऑप्शन सी इन्सुलेशन प्रवाह वाढतो, ऑप्शन डी इन्सुलेशन प्रवाह कमी होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इन्सुलेशन प्रवाह कमी होतो. तर बघूया पुढील प्रश्न. केबल टाकण्याची कोणती पद्धत गतीच्या भागासाठी योग्य आहे? ऑप्शन ए हवेत तर रॅक, ऑप्शन बी डफ पाईप्स, ऑप्शन सी इमारतीच्या बाजूने, ऑप्शन डी थेट जमिनीवर. उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न. यूजी केबल मध्ये एक्स चिन्हांकित भागाचे नाव काय? ऑप्शन ए सर्विंग, ऑप्शन बी बेंडिंग, ऑप्शन सी आर्मिंग, ऑप्शन डी लीड शीट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लीड शीट. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 21. सर्किटमध्ये ओळखल्या गेलेल्या यूजी केबलचा दोष काय आहे? ऑप्शन ए ग्राउंड फॉल्ट, ऑप्शन बी शॉर्ट सर्किट फॉल्ट, ऑप्शन सी ओपन सर्किट फॉल्ट, ऑप्शन डी कमकुवत इन्सुलेशन फॉल्ट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शॉर्ट सर्किट फॉल्ट. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 22 जो आहे आपल्यासाठी.
भूगर्भ केबलचा कोणता भाग धातूच्या आवरणाला गंजापासून संरक्षण करतो? ऑप्शन ए सर्विंग, ऑप्शन बी बेंडिंग, ऑप्शन सी आर्मेरिंग, ऑप्शन डी लीड शीट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बेंडिंग. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 23 जो हा आहे. शोल्डरिंग आयर्न जे शोल्डरिंग करताना वापरत नाहीत त्यांना स्टँड मध्ये का ठेवावे? ऑप्शन ए हे जळणे आरक्षण आग प्रतिबिंबित करते, ऑप्शन बी अवर उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ऑप्शन सी सोल्डरिंग प्रक्रियेचा वेळ वाचवण्यासाठी, ऑप्शन डी विजेच्या धक्क्यापासून ऑपरेटरला वाचवण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जे जळणे आरक्षण आग प्रतिबिंबित करते. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. जंक्शन बॉक्समध्ये कोणत्या प्रकारचे वायर जॉईंट आढळते? ऑप्शन ए एरियल टॅप जॉईंट, ऑप्शन बी प्लेन टॅप जॉईंट, ऑप्शन सी रॅट टेल जॉईंट, ऑप्शन डी मॅरिड जॉईंट. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रॅट टेल जॉईंट जो आहे आपल्यासाठी. आता बघूया पुढील प्रश्न क्रमांक 25 जो आपल्यासाठी. जॉईंटचे नाव काय आहे? ऑप्शन ए मॅरिड जॉईंट, ऑप्शन बी स्कॉपेड जॉईंट, ऑप्शन सी वेस्टर्न युकन जॉईंट, ऑप्शन डी ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट. उत्तर आहे ऑप्शन ए मॅरिड जॉईंट. बघूया पुढील प्रश्न. ब्रिटानिया टी जॉईंटचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए लाईनची लांबी वाढवणे, ऑप्शन बी आरक्षण बाहेर वायरिंग इन्स्टॉलेन, ऑप्शन डी कंडक्टरवर यांत्रिक कारण आवश्यक नाही, ऑप्शन डी ओव्हरहेड लाईन्सवरून सेवा कनेक्शन टॅप करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ओव्हरहेड लाईन्सवर सेवा कनेक्शन टॅप करणे. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 27 जो आहे आपल्यासाठी. सर्व्हिसिंग आरक्षण दुरुस्तीच्या कामासाठी कोणत्या प्रकारची शोल्डरिंग पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए बुडवलेले शोल्डरिंग, ऑप्शन बी शोल्डरिंग विथ फ्लेम, ऑप्शन सी शोल्डरिंग गनसह शोल्डरिंग, ऑप्शन डी शोल्डरिंग लोहासह शोल्डरिंग. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शोल्डरिंग गनसह शोल्डरिंग. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 28 तो आहे कडक शोल्डरिंग पद्धतीचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए मऊ शोल्डरिंग, ऑप्शन बी पाइपिंग आरक्षण केबल शोल्डरिंग काम, ऑप्शन सी पीसीबी वर लघु घटक शोल्डरिंग, ऑप्शन डी शोल्डरिंग संवेदनशील इलेक्ट्रिक घटक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पीसीबी वर लघु घटक शोल्डरिंग. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 29. बेस्ट यूजी केबलच्या X चिन्हांकित भागाचे नाव द्या. ऑप्शन ए ज्यूट भरणे, ऑप्शन बी आर्मेरिंग, ऑप्शन सी लीड शीट, ऑप्शन डी पेपर इन्सुलेशन. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लीड शीट. तर मित्रांनो बघूया आपला पुढील प्रश्न जो आहे की प्रश्न क्रमांक 30 जो आपल्यासाठी आहे. अंडरग्राउंड केबलमध्ये जॉईंट तयार करण्यासाठी गरम अर्निंगची कंपाऊंड म्हणून कोणती इन्सुलेशन सामग्री वापरली जाते? ऑप्शन ए पॉलिमाइड हार्डनेर, ऑप्शन बी कास्ट रेझन कंपाऊंडर, ऑप्शन बी ब्रिटानियम काउंटर, ऑप्शन डी एक्सपॉइज कास्ट रेझन कंपाऊंडर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ब्रिटानियम कंपाऊंड. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 31. यूजी केबलच्या वेंडिंग इन्सुलेशनचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए यांत्रिक इजापासून केबलचं संरक्षण करा,
ऑप्शन बी ओलावा आरक्षण वायूपासून केबलचं संरक्षण करा. ऑप्शन सी वायुमंडळीय स्थितीपासून आर्मेरिंग संरक्षण करा. ऑप्शन डी धातूच्या आवरणाचे संरक्षणापासून संरक्षण करा. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी धातूच्या आवरणाचे रक्षणापासून संरक्षण करा. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 32 जो आहे आपल्यासाठी हा. यूजी केबल्स मधील दोष शोधण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? ऑप्शन ए लूप चाचणी, ऑप्शन बी बाह्य ग्लोअर चाचणी, ऑप्शन सी ब्रेकडाऊन व्होल्टेज चाचणी, ऑप्शन डी इन्सुलेशन प्रवरोध चाचणी. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे जे आहे की ऑप्शन ए लूप चाचणी. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. जर स्टँडर्ड कंडक्टरला 7/1.40 म्हणून कणयुक्त केले असेल तर संख्या 1.40 काय दर्शवते? ऑप्शन ए क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ, ऑप्शन बी एका कंडक्टरची त्रिज्या, ऑप्शन सी सतत कंडक्टरचा व्यास, ऑप्शन डी प्रत्येक कंडक्टरचा व्यास. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्रत्येक कंडक्टरचा व्यास. बघूया पुढील प्रश्न. ॲल्युमिनियम कंडक्टरच्या विद्युत चलकाचे मूल्य काय आहे? ऑप्शन ए 61 मेगा ओहम पर मिनिट, ऑप्शन बी 56 मेगा ओहम पर मिनिट, ऑप्शन सी 35 मेगा ओहम पर मिनिट, ऑप्शन डी 28 मेगा ओहम पर मिनिट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 35 मेगा ओहम पर मिनिट. पुढील प्रश्न आहे कोरस इंडेक्स करंट प्रोटेक्शन प्रदान केलेल्या केबलचे रेटिंग फॅक्टर काय आहे? ऑप्शन ए 1.11, ऑप्शन बी 1.23, ऑप्शन सी 0.81, ऑप्शन डी 0.707. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 0.81. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला जो की 36 क्वेश्चन आहे. यूजी केबलमध्ये फेज कंडक्टरच्या तुलनेत न्यूट्रल कंडक्टरचा आकार किती आहे? ऑप्शन ए फेज कंडक्टरचा समान आकार, ऑप्शन बी फेज कंडक्टरचा अर्धा आकार, ऑप्शन सी फेज कंडक्टरचा 1/4 आकार, ऑप्शन डी फेज कंडक्टरचा 1/3 आकार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न. टूल नाव काय आहे? ऑप्शन ए कटिंग प्लायर, ऑप्शन बी वायर स्ट्रिपर, ऑप्शन सी क्रिम्पिंग टूल, ऑप्शन डी साइड कटिंग प्लायर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी क्रिम्पिंग टूल. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. मायक्रोमीटरचे रीडिंग काय आहे? ऑप्शन ए 5.50 mm 5 mm, ऑप्शन सी 4.55 mm, ऑप्शन डी 4.0 mm, ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन सी 4.55 cm. तर बघूया मित्रांनो पुढील. वाहनाच्या बॉडीच्या दुरुस्तीसाठी शोल्डरिंगची कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए बुडवणे शोल्डरिंग, ऑप्शन बी शोल्डरिंग विथ फ्लेम, ऑप्शन सी शोल्डरिंग लोहसह शोल्डरिंग, ऑप्शन डी शोल्डरिंग गनसह शोल्डरिंग. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शोल्डरिंग विथ फ्लेम. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 41. ठोस कंडक्टरपेक्षा स्टँडर्ड कंडक्टरचा काय फायदा आहे? ऑप्शन ए खर्च कमी आहे, ऑप्शन बी असंदक लवचिकपणा, ऑप्शन सी कमी व्होल्टेज ड्रॉप, ऑप्शन डी असंदक इन्सुलेशन प्रत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी असंदक लवचिकपणा. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 42. कोरस एक्सेस करंट प्रोटेक्शन प्रदान केलेल्या 16 एम्पियर केबलची करंट कॅपॅसिटी किती असेल? ऑप्शन ए 11 एम्पियर, ऑप्शन बी 13 एम्पियर, ऑप्शन सी 15 एम्पियर, ऑप्शन डी 18 एम्पियर. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 13 एम्पियर. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 43. विजेच्या परिणामासाठी युनिट काय आहे?
ऑप्शन ए मेगा ओहम, ऑप्शन बी कुलोम, ऑप्शन सी व्होल्ट पर सेकंद, ऑप्शन डी एम्पियर पर सेकंद। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कुलोम। तर बघूया पुढील प्रश्न जो आहे की प्रश्न क्रमांक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? ऑप्शन ए EMF बरोबर पोलटेड कन्व्हर्ट मायनस व्होल्टेज ड्रॉप, ऑप्शन बी EMF बरोबर पोलटेड कन्व्हर्ट प्लस व्होल्टेज ड्रॉप, ऑप्शन सी EMF बरोबर पोलटेड कन्व्हर्ट प्लस व्होल्टेज ड्रॉप भागिले 2, ऑप्शन डी EMF पोलटेड कन्व्हर्ट प्लस 2 गुणिले व्होल्टेज ड्रॉप। तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी EMF बरोबर पोलटेड कन्व्हर्ट प्लस व्होल्टेज ड्रॉप। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे स्टँडर्ड कंडक्टरच्या तुलनेत ठोस कंडक्टरचा तोटा काय आहे? ऑप्शन ए कमी कडकपणा, ऑप्शन बी कमी लवचिकता, ऑप्शन डी कमी तळमजू। तर उत्तर आहे ऑप्शन बी कमी लवचिकता। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक आहे प्रश्न 48, शोल्डरिंग पद्धतीचे नाव काय आहे? ऑप्शन ए डीप बुडवणे शोल्डरिंग, ऑप्शन बी शोल्डरिंग विथ ब्लो लॅम्प, ऑप्शन सी शोल्डरिंग मनसह शोल्डरिंग, ऑप्शन डी तापमान नियंत्रित शोल्डरिंग। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तापमान नियंत्रण शोल्डरिंग। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 39 जो की आहे आपल्यासाठी हा प्रश्न क्रमांक 39, शोल्डरिंग मध्ये कोल्ड शोल्ड दोषाचे कारण काय आहे? ऑप्शन ए जास्त गरम, ऑप्शन बी अपुरा गरम, ऑप्शन सी शोल्डरचा चुकीचा वापर, ऑप्शन डी उच्च वॅटेज शोल्डरिंग लोह। तर बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अपुरा गरम। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे जो की आहे प्रश्न क्रमांक 50, तो आहे आपल्यासाठी हा व्होल्टमीटर एमीटर म्हणून जोडल्यास त्याचे काय होते? ऑप्शन ए कमी रीडिंग, ऑप्शन बी नाही विशेषण, ऑप्शन सी मीटर जळले, ऑप्शन डी ओव्हरहीट विशेषण। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कमी रीडिंग। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 51, तो आहे कोरस एक्सेस करंट प्रोटेक्शन उदाहरण कोणते आहे? ऑप्शन ए MCB, ऑप्शन बी MCCB, ऑप्शन सी HRC फ्यूज, ऑप्शन डी रिवायर करण्यायोग्य प्रकार फ्यूज युनिट। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रिवायर करण्यायोग्य फ्यूज युनिट। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आहे प्रश्न क्रमांक 52, वितरण लाईनसाठी कोणते कंडक्टर वापरले जाते? ऑप्शन ए इन्सुलेटेड कंडक्टर, ऑप्शन बी इन्सुलेटेड सॉलिड कंडक्टर, ऑप्शन सी बेअर कंडक्टर, ऑप्शन डी 2 कोर केबल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बेअर कंडक्टर। तर मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।